छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी आजही आपल्या सर्वांना आकर्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची चित्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वस्तू यांच्याविषयी जनमानसांमध्ये आजही कुतूहल आहे. मागील काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने आणली. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरामध्ये असणाऱ्या इतर शस्त्रांविषयी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्र कोणती, त्यांच्या वापरातल्या तलवारी कोणत्या, त्या आज कुठं आहेत, त्यांचा इतिहास काय आहे आणि त्यांची सद्य परिस्थिती काय आहे याचीच माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रांचं वर्णन किंवा शस्त्रांविषयी जी काही इतिहासाच्या कागदपत्रामध्ये माहिती आली ती सगळी वाचायचा विचार केल्यास त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 तलवारींचा उल्लेख सापडतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरामध्ये 3 तलवारी होत्या ज्या आज कुठे आहे त्याच्याविषयी आपल्याला कल्पना आहे. यातली पहिली तलवार होती तुळजा तलवार. ही तुळजा तलवार आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर राजाराम छत्रपतींनी बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शिवराजेश्वर मंदिर आहे त्या शिवराजेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर ठेवण्यात आली. आजही छत्रपती घराण्याकडून, कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याकडून या तलवारीची पूजा अर्चा करणं किंवा तलवारीच्या नित्य देखभालीसाठी वर्षाला एक विशिष्ट रक्कम किंवा विशिष्ट पूजा विधी करण्यासाठीची रक्कम लावून देण्यात आलेली. तारराणी साहेबांच्या काळापासून या तलवारीची पूजा अर्चा होत असल्याचे उल्लेख आपल्याला इतिहासाच्या कागदपत्रांमध्ये सापडतात. या तलवारीला अनेक इतिहास अभ्यासक तुळजा तलवार या नावाने संबोधतात. आजही आपल्याला ही तलवार ज्यावेळेस आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर जातो त्यावेळेस त्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या समोर ठेवलेली पाहायला मिळते. त्यानंतर दुसरी तलवार येते सर्वात फेमस असणारी भवानी तलवार. ही भवानी तलवार आज कुठं आहे, कुठल्या स्वरूपामध्ये आहे, कशा स्वरूपामध्ये आहे याच्याविषयी इतिहास अभ्यासकांमध्ये एक मत नाही. अनेक जण जगदंबा तलवारीलाच भवानी तलवार अशा पद्धतीने संबोधतात. ही तलवार आज कुठं आहे याच्याविषयी कुठल्याही प्रकारचा लेखी पुरावा आपल्याकडे नसला तरी सुद्धा अनेक अभ्यासक छत्रपती उदयनराजे किंवा सातारकर छत्रपतींच्या शिलेखान्यामध्ये ही तलवार असल्याचं आपल्याला सांगतात. अनेक पुस्तकांमधून तशा पद्धतीचं लिखाणी झाले. आज सातारकर छत्रपती किंवा छत्रपती उदयनराजे दसऱ्याच्या दिवशी जी तलवार दसरा पूजनामध्ये ठेवतात ती तलवार छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आहे अशा प्रकारची एक वदंता, अशा प्रकारची एक आख्यायिका सर्वसामान्य लोकांमध्ये पसरलेली. परंतु ती छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार नसून ती त्यांचे नातू सातारकर किंवा सातारा शहराचे संस्थापक थोरल्या शाहू छत्रपतींचे, ज्याच्यावर सरकार राजा शाहू कदीम अशा प्रकारची अक्षर सुद्धा कोरलेली आहेत जे आपण सहजपणे वाचू शकतो. आणि त्या तलवारीचा उल्लेख कागदपत्रांमध्ये महाकाली या नावाने येतो. त्यामुळे ही भवानी तलवार आज कुठं आहे हे आपण ठामपणे सांगू शकत नसलो तरी सुद्धा अभ्यासकांच्या मते ती सातारकर छत्रपतींच्या शिलेखान्यामध्येच असण्याची जास्त शक्यता आहे. आणि तिसरी तलवार आहे जगदंबा तलवार. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात जास्त चर्चेला गेलेली तलवार. या शिवाजी महाराजांच्या जगदंबा तलवारीविषयी आजही कित्येक महिन्यानंतर कुठल्या ना कुठल्या कारणामुळे ही तलवार चर्चेमध्ये राहते. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत सरांनी आपल्या शोध भवानी तलवारीचा या पुस्तकामध्ये जगदंबा तलवारीविषयी संपूर्ण माहिती दिलेली. त्यानुसार इसवी सन 1875-1876 साली प्रिन्स ऑफ वेल्स हा भारताच्या भेटीवर आला होता. इथल्या अनेक राजवाड्यांची त्यानं भेट घेतली होती. तो भेटीला येण्याच्या आधीच त्यानं कुठल्या कुठल्या राजवाड्यांकडे किंवा कुठल्या कुठल्या राजांकडे काय काय मौल्यवान वस्तू आहेत, काय काय अँटिक वस्तू आहेत याची त्याच्याकडे यादी होती. आणि त्यानुसार कोल्हापूरच्या महादेव बर्वे नावाच्या एका दिवानानं अतिशय कपट नीतीनं छत्रपतींच्या खाजगी मालमत्तेमध्ये असणारी, छत्रपतींच्या खाजगी हक्काकडे असणारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्य वापरातली ही जगदंबा तलवार प्रिन्स ऑफ वेल्सला भेट म्हणून द्यायला सांगितली. त्यावेळेस करवीरकर छत्रपती शिवाजी महाराज जे चौथे शिवाजी महाराज होते त्यांचं वय होतं अवघं 10 ते 11 वर्ष. आणि त्यांच्या लहान वयाचा फायदा घेऊन या बर्व्याने कपट नीतीने ही तलवार इंग्रजांना दिली. आणि ज्यावेळेस 1875-1876 साली ही व्हिजिट करून हा प्रिन्स ऑफ वेल्स ज्यावेळेस परत इंग्लंडला गेला त्यावेळेस तिकडे गेल्यानंतर 1876 साली या प्रिन्स ऑफ वेल्सला कुठल्या कुठल्या मौल्यवान वस्तू मिळाल्या होत्या या सर्व वस्तूंचं एक कॅटलॉगिंग करण्यात आलं आणि ते 1876-1877 सालीच प्रकाशित करण्यात आलं. आणि त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्य वापरातली जगदंबा तलवार कोल्हापूरकर छत्रपतींकडून आपण लंडनला घेऊन आलो, भेट स्वरूपामध्ये आपल्याला ती मिळाली अशा पद्धतीचा उल्लेख त्या कॅटलॉगमध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. या रॉयल ट्रस्टच्या, या रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या कॅटलॉगमध्ये या जगदंबा तलवारीशी काय वर्णन आलंय ते आपण आता पाहू. 252 नंबरच्या या अँटिक वस्तूविषयी किंवा तलवारीविषयी आलेल्या वर्णनामध्ये असं लिहिण्यात आलंय की सॅबेर मराठा स्ट्रेट वन एज युरोपियन ब्लेड विथ 2 ग्रोव्स ऑन ईच साइड in which one has IHS stamped 3 times. Hilt encrusted with heavy open work, floral decoration of gold, thick set with large diamonds and rubies, presented by His Highness Maharaj of Kolhapur. याच तलवारीविषयी करवीर संस्थानामधली जी कागदपत्र आहेत त्या कागदपत्रामध्ये आपल्याला पुढील नोंद पाहायला मिळते. पंतप्रधान सरकार कदीम करवीर, शस्त्रागार तर्फे राव बहादूर दादासो सुर्वे, नोंदणी जिनस जगदंबा तलवार, जिनसाचे नाव, डाग, आकारासहित तपशील दास्तान चालूकडे. तलवार सडक हल्ली नाही 197-11 197-11 जगदंबा मेनावर. तपशील
नाकी त्यास हिरे 6, माणके 44, पाचू 10, एकूण परज हिरे 13, पाचू 18, माणके 476, मिळून सबंध तलवार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्यवापरामध्ये असणाऱ्या या जगदंबा तलवारीविषयी किंवा ही जगदंबा तलवार छत्रपती शिवाजी महाराजांकडे कशी आली याच्याविषयी त्याच्या कागदपत्रामध्ये आपल्याला फार इंटरेस्टिंग उल्लेख वाचायला मिळतात. इतिहास अभ्यासक सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस तळकोकणावर स्वारी केली होती त्यावेळेस तिथं असणाऱ्या खेम सावंतांकडून किंवा गोवलेकर सावंतांकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी ही तलवार, फिरंगी पाता असणारी ही तलवार 300 होनाला विकत घेतली होती. आणि या खेम सावंतांनी ज्यावेळेस पोर्तुगीजांनी या सावंतवाडीवर हल्ला केला होता त्यावेळेस या खेम सावंतांनी या पोर्तुगीजांचा पराभव केला होता आणि त्यांना ही फिरंग त्या लुटीमध्ये मिळाली होती. आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 होऊन देऊन ही तलवार आपल्याकडे घेतली. याचं पातं फिरंग आहे. या तलवारीची जी एकूण लांबी आहे ही लांबी जवळजवळ 120 ते 121 सेंटीमीटर म्हणजे जवळजवळ 4 फूट भरते. छत्रपती शिवाजी महाराजांचे जी काही अस्सल चित्र आहे त्या अस्सल चित्रांमध्ये आपल्याला ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हातामध्ये धरल्याचं पाहायला मिळतं. आणि त्या सर्व अस्सल चित्रांमध्ये ही 4 फुटाची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या छातीपर्यंत येते. ही तलवार आज लंडनला रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या म्हणजे राणीच्या खाजगी संग्रहामध्ये आजही सुस्थितीमध्ये ठेवण्यात आलेली आणि भारतातल्या फार कमी लोकांनी प्रत्यक्ष जाऊन ही तलवार आपल्या हातामध्ये घेऊन पाहिलेली. या तलवारीवर IHS ही अक्षरं 3 वेळेस कोरली आहेत, ज्याचा अर्थ होतो इसस होमिनम सॅल्वाटॉर म्हणजेच जीसस सेव्हियर ऑफ मॅन. आणि ही वाक्य कोरल्याचं जे काही रॉयल कलेक्शन ट्रस्टचं जे कॅटलॉग आहे त्या कॅटलॉगमध्ये या IHSचा लॉंग फॉर्म दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ही झाल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातल्या 3 तलवारी. याच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांकडे कुठल्या आणखीन तलवारी असाव्यात का याच्याविषयी इतिहासामध्ये आपल्याला कुठलेही उल्लेख वाचायला मिळत नाही. भवानी तलवारीविषयी सभासद बखरमध्ये किंवा शिवभारतामध्ये आपल्याला उल्लेख वाचायला मिळतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नामध्ये भवानी देवी आली होती आणि भवानी देवीने असा निरोप दिला की मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि मी आजपासून तुझ्या तलवारीमध्ये स्वतः वास करत आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या तलवारीचं नाव भवानी असं पडलं. शिवाजी महाराजांच्या वापरामध्ये याच्या व्यतिरिक्त इतरही अनेक तलवारी असतील पण त्याच्याविषयी आपल्याला कुठल्याही पद्धतीचे संदर्भ सापडत नाही. यासोबत शिवाजी महाराजांकडे त्यांचा एक लाडका आणखीन एक हत्यार होतं, त्याचं नाव होतं गुर्ज. ते गुर्ज नावाचं जे हत्यार आहे त्याला शिवाजी महाराजांचा शंभू प्रसाद या नावाने उल्लेख केल्याचा आपल्या इतिहासामध्ये आढळून येतं. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांचा वापर किंवा बिचव्याचा वापर हा अफजल खान वधामध्ये केल्याचं सुद्धा आपल्याला शिवभारतामध्ये सभासद बखरमध्ये किंवा इतर अनेक समकालीन संदर्भ साधनांमध्ये वाचायला मिळतं. यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांकडे कट्यार ही प्रत्येक चित्रामध्ये त्यांच्यासोबत कोरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि शिवाजी महाराजांकडे एक पट्टा होता आणि त्या पट्ट्यावर वराहाचं तोंड किंवा वराहमुखी तो पट्टा अंकित केल्याचा आपल्याला अनेक चित्रांमधून त्या पट्ट्याविषयीचे संदर्भ सापडतात. छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही अस्सल चित्र 10 ते 11 अस्सल चित्र आज प्रकाशित आहेत आणि त्या सर्व चित्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हातामध्ये पट्टा घेऊन दुसऱ्या हातामध्ये धोप घेऊन कमरेला त्यांच्या कट्यार लावल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जी शस्त्र आहेत ज्यावेळेस आपण इतिहासाच्या पानांचा शोध घेतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये काय आढळतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 3 तलवारींची नावं तुळजा, भवानी आणि जगदंबा. छत्रपती शिवाजी महाराजांचं गुर्ज नावाचं हत्यार एक गदेसारखं हत्यार ज्याचं नाव शंभू प्रसाद, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कमरेला असणारी कट्यार आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेला पट्टा ज्याची मूठ ही वराहमुखी होती. याच्या व्यतिरिक्त आज तरी शिवाजी महाराजांनी वापरलेल्या कुठल्याही शस्त्राविषयी इतिहासामध्ये आपल्याला आणखीन स्पष्ट उल्लेख वाचायला मिळत नाही. आणखीन जर कुठले संदर्भ असतील काळाच्या ओघामध्ये ते उजेडात येतीलच, पण तुर्तास छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शस्त्रांविषयी तरी आज मितीस संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्याच्यावर संशोधन झालेलं आहे, त्याच्यावर अनेक गोष्टी पुस्तक रूपानं प्रकाशित झालेल्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.